नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने कहा कि मुंबई में विमान सेवाएं प्रभावित होने के बावजूद विधानसभा की कार्यवाही जारी रहनी चाहिए। उन्होंने कहा कि कई विधायक सीधे एयरपोर्ट से सदन पहुंच सकते हैं और साथ ही उन्होंने कहा कि कार्यवाही स्थगित करने का अधिकार केवल विधानसभा अध्यक्ष के पास ही है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। असं आहे की आज नागपूरचं एक सकाळचं फ्लाईट रद्द झालं आहे आणि जे 8 वाजताचं फ्लाईट होतं त्यामुळे बरोबर वेळेवर पोहोचू शकत, परंतु 10चं फ्लाईट हे पावणे 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोहोचतो, पण आज 10:40चं झालं आहे म्हणून सगळ्या आमदारांना उशीर होत आहे आणि मला वाटतं की यामुळे बराच फरक कामकाजात पडणार। सभागृहात जी परिस्थिती असते, ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात, तो सर्व अधिकार त्यांचा असतो की कामकाज पुढे ढकलावं की आहे तितक्या लोकांमध्ये चालू द्यावं। परंतु बरेचसे आमदार असतात की ज्यांचे प्रश्न लागलेले असतात, लक्षवेधी लागलेली असतात, ते आपल्या प्रश्नांना मांडण्याची संधी सोडत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदयसुद्धा त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देतात। मला वाटते की मुंबईच्या आतमधल्या भागांमध्ये आहे एअरपोर्ट ते मंत्रालय हा परिसर तितका खोळंबलेला नसतो। एक वेळेस विमानतळावर उतरलं की मंत्रालयापर्यंत पोहोचणं ते सोपं काम असतं आणि म्हणून मला वाटतं सगळे लोक नाही काहीतरी 12:30-1 पर्यंत पोहोचून जातील। ते कामकाज स्थगित ठेवण्याचा पूर्ण अधिकार हा अध्यक्षांचा असतो। सभागृहातील संख्या पाहिल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात आणि मला वाटतं की सभागृहात तर सभा सुरू ठेवण्यासाठी असलेलं संख्याबळ असलं तर त्यावर आमदारांची मनस्थिती असते की आमचा नंबर आहे, आमचं लक्षवेधी लागली आहे किंवा आमचा तारांकित प्रश्न आहेत, आम्हाला बोलता यावं, तर तो अधिकार तो आपला वापरतात।